नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वर्ग 8वा, विषय मराठी, बालभारती, पाठ दुसरा, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. या पाठाचे लेखक आहेत यदुनाथ तथ्य. प्रस्तुत पाठ प्रतिज्ञा या पुस्तकातून घेतलेला आहे. पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेच्या 3ऱ्या वाक्याचा आशय या पाठात उलगडून दाखवलेला आहे. प्रतिज्ञा म्हणजे काया वाचा मनाने केलेला संकल्प. प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पनेचा बळ असते. आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचे आहे असा दृढ विश्वास या शब्दामधून व्यक्त होतो. या पाठाच्या संवादात्मक शैलीमुळे प्रतिज्ञेतील शब्दांचा अर्थ सहजपणे आपल्या मनापर्यंत पोहोचतो. तर या पाठावर आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न पहिला, पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा. प्रतिज्ञा. प्रतिज्ञा म्हणजे काया वाचा मनाने केलेला संकल्प, निर्धार करणे होय. आपल्या आयुष्यात ध्येय पूर्ण करण्यासाठी प्राणाची बाजी लावणे, जीवाच्या आकांताने प्रयत्न करणे, वाटेल ते कष्ट उपसण्याची मनाची तयारी असते. सर्व समाज घटकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणाची हमी देणे असा पराकोटीचा निश्चय करणे म्हणजे प्रतिज्ञा होय. सस्यश्यामला माता. आपला भारत देश सस्यश्यामला माता करण्यासाठी आपणाला कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागते. देशाचे चित्र बदलण्यासाठी कंबर कसायला हवी. आपला भारत देश प्रदूषणमुक्त करणे गरजेचे आहे. हवा, पाणी, निसर्ग यांचे रक्षण आणि संवर्धन करणे गरजेचे आहे. जे मेहनत करतात, कष्ट करतात त्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे. आपण सर्वांनी जात, धर्म, वंश, भाषा यामध्ये एक असावे. प्रश्न दुसरा, खालील आकृत्या पूर्ण करा. 1. भारत माता की जय मधील भारत माता म्हणजे भारतातील सर्व लोक. 2. महात्मा गांधींनी सांगितलेली प्रेमाची 2 वैशिष्ट्ये. 1. प्रेम सक्रिय पाहिजे. 2. प्रेम सुबुद्धी असावे. हे महात्मा गांधींनी सांगितलेली प्रेमाची 2 वैशिष्ट्ये आहेत. समोर दिलेली आकृती पूर्ण करा. देशावरील प्रेम सिद्ध होण्यासाठी लेखकांनी पाठात सांगितलेल्या विविध कृती. 1. भूमी आणि भूमिपुत्रावर प्रेम असावे. 2. वरवरचे भेद विसरून सर्वांवर प्रेम करावे. 3. हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे. 4. देशबांधवांशी प्रेमाने वागणे. हे देशावरील प्रेम सिद्ध होण्यासाठी लेखकांनी पाठात सांगितलेली विविध कृती आहे. कृती पूर्ण करा.
कामाच्या संदर्भातील गोष्ट. 1. स्वार्थी वृत्तीने केलेले मोठे काम लहान असते. 2. निस्वार्थी वृत्तीने केलेले लहान कामही मोठे असते. हे कामासंदर्भातील गोष्ट आहे. प्रश्न 3. खालील विचार कोणाचे आहेत ते लिहा. विचार. अ. भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक. हे व्यक्ती आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. आ. विचार आहे प्रेम निष्क्रिय असू शकत नाही असे म्हणणारे व्यक्ती महात्मा गांधी. ई. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे विचार व्यक्त करणारी व्यक्ती साने गुरुजी. प्रश्न 4. तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. अ. प्रतिज्ञेतील एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत आणताना तुमचा अनुभव लिहा. यदुनाथ थत्ते यांनी माझ्या देशावर माझे प्रेम आहे हा पाठ प्रतिज्ञा पुस्तकातून घेतलेला आहे. आपण आपल्या देशावर व देशबांधवावर प्रेम करतो. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वानुसार प्रत्येक व्यक्तीने वागले पाहिजे, परंतु असे काही वेळा जाणवत नाही. मी काही कामानिमित्त बाहेरगावी बसने जात असताना माझ्या शेजारी बसलेला एका युवकाने पाणी पाऊच आणि कुरकुरे घेतले. त्याने ते खाल्ले आणि ते प्लास्टिक गाडीतच फेकले. त्यावेळेस त्याला बस कंडक्टरने उचलण्यास सांगितले. तेव्हा त्या युवकाने बस कंडक्टरसोबत वादविवाद केला, परंतु कंडक्टर साहेबांनी व्यवस्थितपणे समजावून सांगितले. तेव्हा त्या युवकांनी ते प्लास्टिक आपल्या पिशवीत घेऊन गाडीतून उतरल्यावर कचरा कुंडीत टाकले. आ. तुमच्या आईने तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग थोडक्यात लिहा. घार इंडते आकाशी जीव तिचा पिल्लापाशी. ज्याप्रमाणे घार आकाशात हिंडत असताना तिचा जीव पिल्लातच राहते, त्याप्रमाणे माझी आई शेतात कामाला गेली तरी तिचे मन माझ्यातच राहते. माझी आई माझ्यावर खूप खूप प्रेम करते. मी लहान असतानाचा प्रसंग आहे. मी 6वीत असताना माझे अंग तापाने फणफणत होते. तेव्हा माझी आई रात्रभर जागी राहून पाण्याच्या पट्ट्या डोक्याला लावत होती आणि थंड पाण्याने माझे अंग पुसून घेत होती. रात्रभर तिच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. ती रात्रभर उशाला बसून माझ्या तब्येतीची काळजी घेत होती. हा प्रसंग मी जीवनात कधीच विसरू शकत नाही. खेळू या शब्दांशी. अ. समान अर्थाचे जोड शब्द
तयार करा। उदाहरणार्थ पालन पोषण। 1. दंगा, जोड शब्द दंगा मस्ती। दुसरा शब्द कोड, जोड शब्द कोडबीड। 3. थट्टा, जोड शब्द थट्टा मस्करी। चौथा शब्द धन, जोड शब्द धन दौलत। पाचवा शब्द बाजार, जोड शब्द बाजार हाट। आ. गटात न बसणारा शब्द ओळखा व तो शब्द गटात का बसत नाही यामागील कारण सांगा। 1. मी, आपण, रत्ना, त्यांचे। या शब्दापैकी गटात न बसणारा शब्द रत्ना। कारण मी, आपण, त्यांचे हे सर्वनामे आहेत, परंतु रत्ना हे नाम आहे। 2. राहणे, वाचणे, गाणे, आम्ही। यापैकी गटात न बसणारा शब्द आम्ही। कारण आम्ही हे सर्वनाम आहे, पण राहणे, वाचणे, गाणे हे सर्वनामे नाहीत। 3. तो, हा, सुंदर, आपण। या शब्दापैकी सुंदर हा शब्द गटात बसत नाही, कारण सुंदर हे विशेषण आहे, पण तो, हा, आपण ही सर्वनामे आहेत। 4. भव्य, सुंदर, विलोभनीय, करणे। या शब्दापैकी करणे हा शब्द गटात बसत नाही, कारण करणे हे क्रिया दर्शवतो, परंतु भव्य, सुंदर, विलोभनीय ही विशेषणे आहेत। ई. खाली दिलेल्या शब्दांचे तक्त्यात वर्गीकरण करा। शब्द दिलेले आहेत: गाव, गावे, देश, काम, शेला, सनंग, मुलगा, मूल, मुले, आई, यंत्र, रेल्वे, विश्व, शक्ती, भूमी, चित्र, हवा, पाणी, निसर्ग, गीत, भाषा। यापैकी पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग हे सर्व या शब्दांचे वर्गीकरणानुसार शब्द लिहायचे आहेत। तर आपण पुल्लिंग बघू। शेला, मुलगा, यंत्र हे पुल्लिंग शब्द आहेत। तर आता स्त्रीलिंग पाहू। गावे, मुले, आई, रेल्वे, शक्ती, भूमी, भाषा हे सर्व शब्द स्त्रीलिंग आहेत। तर आता नपुंसकलिंग पाहू। गाव, देश, काम, सनंग, मूल, विश्व, चित्र, हवा, पाणी, निसर्ग, गीत हे सर्व नपुंसकलिंग शब्द आहेत। अशा प्रकारे दिलेल्या शब्दांचे तक्त्यात वर्गीकरण केलेले आहे। ई. खालील शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करा।
एक गगनभेदी घोष करणे. वाक्यात उपयोग. पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर गेले तेव्हा लोकांनी भारत माता की जय असा गगनभेदी घोष केला. 2. रचनात्मक काम करणे. या शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग. एस.टी. डेपोतील बाबू काम चुकू नये म्हणून रचनात्मक पद्धतीने काम करतो. 3. पोटापलीकडे पाहणे. या शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग. आई वडील नेहमी आपल्या मुलाच्या भविष्यासाठी पोटापलीकडे पाहतात. 4. कचाट्यात सापडणे. या शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग. दिनू शेतातील काम आणि शाळा याच्या कचाट्यात सापडला होता. चर्चा करूया. शाळेसंबंधी विद्यार्थ्यांची कर्तव्य कोणती याविषयी मित्रमैत्रिणीशी चर्चा करा. आपण रोज शाळेत जातो, पण आपली कर्तव्य कोणती आहेत यावर चर्चा करूया. शाळेत वेळेवर यावे. प्रार्थना चालू असताना शांतपणे उभे राहावे. राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, संविधान इत्यादी व्यवस्थितपणे मोठ्या आवाजात म्हणावे. शाळेत नीटनेटक्या गणवेशात यावे. पाटी, दप्तर, पेन, जेवणाचा डब्बा, पाण्याची बाटली सोबत आणावी. शाळा व वर्ग स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा. शाळेत मोठ्या आवाजाने बोलू नये. शिक्षकांनी शिकवलेल्या सर्व भागांचा स्वाध्याय पूर्ण करावा आणि शिक्षकांच्या आज्ञांचे आपण सर्वांनी पालन करावे. संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून चर्चा करा. त्याचा तुम्हाला कळलेला अर्थ वर्गात सांगा. संविधानाच्या उद्देशिकेत आपण भारताचे लोक समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही अशा पद्धतीने भारत घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय मिळाला पाहिजे. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य मिळालेले आहे. सर्वांना समान दर्जाची व संधीची समानता दिली आहे. राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता आहे. स्वातंत्र्य, समानता, एकात्मता, बंधुता इत्यादी मूल्य जोपासण्याचा संकल्प संविधानात केलेला आहे असे मला वाटते.